नुकत्याच आई झालेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना सहर्ष नमस्कार. या चॅनलवरती तुम्हाला आईपणशी रिलेटेड व्हिडिओज, हॉल व्हिडिओज आणि ट्रिक्स आणि टिप्स जे तुम्हाला आईपण सोपं करण्यासाठी मदत करतील. या चॅनलचं नाव पण आहे आईपण. चला तर सुरू करूया. मुली नेहमीच शॉपिंग करतात असं म्हणलं जातं, पण आई झाल्यावर तर त्यांची शॉपिंग आणखीन जास्त वाढते, कारण ते स्वतःसाठी पण शॉपिंग करतात आणि बाळासाठी पण. तर मी केली आहे ही सर्व शॉपिंग माझ्या बाळासाठी. तर उन्हाळ्यासाठी मला स्पेशली प्युअर कॉटनचेच कापड हवे होते. तर मी ती खूप शोधले आणि मला खूप सारे साईटवरती खूप सारे कपडे भेटले. पण प्युअर कॉटनमध्ये जास्त करून कलर्स अवेलेबल नाही आहेत, जास्त तर व्हाईटच आहेत. त्यामुळे मला खूप शोधाशोध करावी लागली आणि शेवटी मला कलरफुल शर्ट मिळाले आणि मी पटापट ते घेऊन टाकले. प्रॉब्लेम काय होती माहिती आहे का? याखाली कोणतेच रिव्ह्यू दिले नव्हते की हे शर्ट नेमके आहेत कसे. त्यामुळं मला थोडीशी भीती वाटली, पण घेतल्यानंतर माझी भीती आणि चिंता एकदम चुटकीमध्ये मिटली, कारण याची क्वालिटी एकदमच भारी आहे. तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये आतून इंटरलॉक आहे आणि बटनची क्वालिटी पण एकदम सुपर्ब आहे. मला जर प्युअर कॉटनचे कपडे हवे असतील तर तुम्हाला यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर यापैकी कोणतेही प्रोडक्ट आवडले असतील तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये लिंक देईन, तर तुम्ही तिथून बाय करू शकता. चला तर वळूया नेक्स्ट प्रोडक्टवरती. प्रोडक्ट नंबर 2. तुम्हाला आई झाल्यावरती सगळ्यात जास्त कशाची भीती वाटली? मी सांगू का? मला नखं काढण्याची खूप भीती वाटली, कारण बाळाचे नखं एकदम नाजूक असतात आणि छोटे छोटे असतात. ते काढण्यामध्ये माझी तर हवासताईट व्हायची. त्यामुळे मी शोधून काढला हा प्रोडक्ट. यातल्या बरेच वस्तू तुम्ही लोकल मार्केटमध्ये घेऊ शकता, पण प्रॉब्लेम काय आहे ना, बाळाला घेऊन पूर्ण बाजारभर फिरणे खूप कठीण आहे. त्यासाठी मी जास्त ऑनलाईन शॉपिंग करते. ही आहे बेबी नेल कटर किट. या किटमध्ये तुम्हाला बरेच वस्तू एकाच किटमध्ये मिळतील. त्यापैकी फर्स्ट आहे सीझर, म्हणजेच आपली कात्री, नेल फायलर आणि क्यूटचं नेल कटर. आणि हे एकदम हँडी आहे, यूज करण्यासाठी खूप सोपे आणि सरळ. आणि बाळाचे नाक साफ करण्यासाठी हा एक चिमटा. याची क्वालिटी एकदम मस्त आहे. मी आधीच वापरून बघितलं आहे, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे देखील खरेदी करू शकता. आणि हे आहे न्यूबॉर्न बेबीसाठी, मुळीच नाही. जर तुमच्या बाळाचे दात येत असतील आणि त्यांचे हिरडे नेहमी सळसळ करत असतात, त्यांच्यापुढे जेही वस्तू ठेवली ना, ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी घेतले आहे हे लाटणं. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर यामध्ये 2 छोटेसे लाटणं आहेत आणि एक छोटंसं रिंग आहे. याची क्वालिटी एकदम मस्त आहे आणि प्राईज मला वाटतं की हे 100च्या पण आतच आलं असेल. यामधले सर्व प्रोडक्ट खूप रिजनेबल प्राईजला आहे. हे सगळ्यात मस्त गोष्ट आहे. आणि बाळाला कोणतीही वस्तू देण्याच्या पूर्वी ती पूर्णपणे स्वच्छ करायला पाहिजे. त्यानंतरच तिचा वापर बाळासाठी करायला पाहिजे. मी बाळासाठी जे पण खरेदी करते ना, जर ती वस्तू मला आवडली असेल तर मी आधी तिला धुते, पुन्हाच मी माझ्या बाळासाठी यूज करते. किंवा तुम्ही असंच करता का, हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपलं बाळ जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याची शी सू चालूच असते. त्यामुळे आपल्याला कितीही शॉर्ट्स घेतले ना तरी कमीच आहेत. तर हे आहेत काही शॉर्ट्स. याचे कार्टूनचे प्रिंट आहेत ना, खूप क्यूट आहेत आणि मला खूपच आवडले. मी स्पेशली तर हे प्रिंट बघूनच घेतले आणि याची क्वालिटी पण छान आहे. तर तुम्हाला जर बाळासाठी शॉर्ट घ्यायचे असतील तर तुम्ही हे घेऊ शकता. मी हे सर्वच प्रोडक्ट मिशोहून घेतले आहे आणि मला माहिती नाही की मी यामधले एक शॉर्ट्स कुठे ठेवले आहे. यामध्ये एकूण 6 शॉर्ट्स आहेत. तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. याची क्वालिटी पण छान आहे. इलॅस्टिक पण हे एवढं फाकतं, जे की चांगल्या क्वालिटीचं आहे. यामध्ये बरेच साईज अवेलेबल आहेत, तर तुम्ही तुमच्या बाळाच्या एजनुसार साईज घेऊ शकता. आणखीन एक टिप. तुमच्या बाळाचं जे काही वय आहे ना, त्यापेक्षा मोठ्या वयाच्या बाळाचे शॉर्ट्स घ्यायचे, कारण बाळाचं वय वाढतं असतं आणि त्याची साईज चेंज होत असते. त्यामुळं मोठ्या साईजमध्ये इन्व्हेस्ट करणं योग्य आहे.
चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. ऑनलाईन शॉपिंगचे फायदे. आणि याचा एक फायदा पण आहे ना, तुम्हाला जर सामान नाही आवडलं तर तुम्ही रिटर्न करू शकता. पण लोकल मार्केटमध्ये तसं नसतं. एकदा घेतलेली वस्तू कधीच परत होत नाही. हे तर सोडाच, मी तर झाडंसुद्धा ऑनलाईन घेतलं आहे, कारण मला बाजारात जाणं शक्यच होत नाही.